तो सबसे पहले आप अपना परिचय दीजिए। माझे नाव प्रभा हरिदास धाबर्डे आहे। तुम्ही आज दीक्षाभूमीवर आला, दीक्षाभूमीवर येण्याचं काय महत्वाचं कारण आहे? दीक्षाभूमीवर येण्याचं एकच कारण असे आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध आणि धम्म याचा प्रचार व प्रसार करण्याकरिता आम्ही सज्ज आहो मैत्री संघ। चला ठीक है, नंतर नेक्स्ट घेऊया। आपका परिचय बताएं। मी प्रमिला उरकुडे। दीक्षाभूमि का जो कार्यक्रम होता है वह दशहरा या फिर विजयादशमी कहा जाता है, उस दिन होता है। फिर भी आप जो सभी लोग आप दिख रहे हैं एक स्पेशल ड्रेस में दिख रहे हैं, ड्रेस कोड में है, तो आज आने का क्या प्रत्यय है? दीक्षाभूमि में आने का यानी आगे जो दीक्षाभूमि में जो कार्यक्रम होने वाला है दसरे का यानी विजयादशमी, अपने विजयादशमी नहीं, हमारे डॉक्टर बाबा साहब ने जो हमें दीक्षा दी, धम्म दीक्षा दी, तो उसका प्रचार और प्रसार करना यही हमारा हेतु है। तो आगे आप भी बात रखेंगे? तो आपका परिचय बताएं। मैं अंजलि शंकर वाघमारे। हमारा ये पूरा ग्रुप मैत्री संघ है और मैत्री संघ की लेडीज का हमारा एक लोगो है कि डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर ने जो पावन दीक्षा भूमि में बुद्ध और धम्म इसकी दीक्षा दी है, वो वहां पे हमारा वो लोगो है मैत्री संघ का कि सब हम उनके प्रगति पथ पे थोड़ा चलने का काम कर रहे हैं। तो उसका बुद्ध धम्म का प्रचार और प्रसार करने का हमने ठान लिया है। तो हमारा ये काम है वो हमारा निरंतर चलते रहेगा। आज हमको 5 साल हो गए और ये पवित्र दीक्षा भूमि में हम हर साल आते हैं, लोगों की सेवा करते हैं और जो उनको चाहिए होता है उनको थोड़ा मार्गदर्शन करते हैं। बहुत बाहर से वगैरह लोग आते हैं, उनको मार्गदर्शन करके बताते हैं कि यहाँ ये है, यहाँ वो है करके। और पूरा हम 3 दिन में पूरा हमारा मैत्री संघ है वो यहाँ पे पूरा हम पूरा अपने बुद्ध और धम्म का प्रचार और प्रसार करते हैं। तो और कौन बात रखेगा? आप बात रखिए। अगर हिंदी में नहीं बोल सकते तो मराठी में बोल सकते हैं, क्योंकि अगर हिंदी में बोलते हैं तो देश दुनिया के लोग देखेंगे। मी निशा वासुदेव कांबळे। जे आपलं महाबोधी विहार आहे हे विहार ब्राह्मणांच्या याच्यात आता सध्या त्यांचा खूप हे जनजागरण होत आहे असं समजते। ते विहार आपल्याला आपल्या ताब्यात यायला पाहिजे अशी माझी मनपूर्वक इच्छा आहे। चला, ह्या निमित्ताने तुम्ही आज दीक्षाभूमीवर आल्यात? हो, त्या निमित्ताने आम्ही आमचा मैत्री ग्रुप आहे, आम्ही हर वर्षी दीक्षाभूमीच्या म्हणजे 12 महिन्यात 2-3 वेळा येत असतो दीक्षाभूमीला आणि आमचे कार्यक्रम राबवत असतो। आता 2 ऑक्टोबरला जो दीक्षाभूमी सोहळ्याचा कार्यक्रम आहे धर्मांतराचा, त्यामध्ये तुमची काय भूमिका असणार? तुमचा जो मैत्री संघ आहे त्याची काय भूमिका असणार आहे? आमच्या पतीनं जे आमचं होईल म्हणजे आमचं मनापासून जे कार्य करू आम्ही इथे लोकांना जे सेवा देऊ ते देऊ शकतो। आम्ही अजून ठरवलं नाही पण आम्ही करू शकतो 2 ऑक्टोबरला जे लोक येतील त्यांच्यासाठी। चला आपण बाकी लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। कोण बोलणार आता? मी सुकेशनी राकेश डांगे। 2 ऑक्टोबर म्हणजेच विजयादशमीचा दिवस आहे, तर त्यासाठी आम्ही इथे मैत्री संघ आलेलो आहो आणि असा आमचा स्टॉल वगैरे इथे अंजली वाघमारे यांचा स्टॉल आहे, तिथे पुस्तक वितरण वगैरे होणार आहे। त्याच्यामुळे आम्ही सगळे दसऱ्याच्या दिवशी मैत्री संघ सगळे त्या स्टॉलवर राहणार आहो आणि सगळ्यांना आम्ही मार्गदर्शन करणार आहोत। बोला बोला बोला। सर, आमचा एक स्टॉल असतो आणि तिथे आम्ही जे बाहेरून लोक येतात त्यांचा अभिप्राय घेत असतो की तुम्हाला दीक्षाभूमीवर आल्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय आहे आणि तुम्ही इथे येऊन काय घेऊन जाता। तर प्रत्येकांचं हेच वाक्य असते की नाही, आम्ही बाबासाहेबांचे विचार घेऊन येतो आहे आणि बाबासाहेबांचे विचार घेऊन इथून पुस्तकांचं एवढं प्रगल्भ ज्ञान घेऊन जातो। आणि मी त्यांना एवढंच सांगते प्रत्येक वर्षी की तुम्ही जे इथनं ज्ञान घेऊन जाता बाबासाहेबांचं, ते आपल्या पुरतं सीमित न ठेवता ते पूर्ण तुमच्या जिथेही जाता तुम्ही, खेडोपाडी गावो शहरी जिथेही जाता तिथे ते त्यांचा प्रचार आणि प्रसार करा आणि आपला बुद्ध धम्म काय आहे तो प्रत्येक लोकांपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचवा, असाच आमचा एक मोटो असतो। नेक्स्ट कोण बोलणार? मॅडम हाँ बोला मैडम, तुमचा परिचय सांगा। आप हिंदी में बात रखेंगे मराठी में? दोनों। हिंदी में रखिए। हेलो, मेरा नाम सुजाता वासनिक है। ऐसा जी।
आज दीक्षाभूमी इथे आम्ही सर्व मैत्री संघाच्या महिला इथे जमा झालेलो आहोत. त्याचप्रमाणे सर्व मैत्री संघाकडून सर्वप्रथम त्रिवार वंदन करते, गौतम बुद्धांना त्रिवार वंदन करते. आणि आज आमचा मैत्री संघ आमचा एक उद्देश आहे, सगळ्यांना धम्म आणि बौद्ध धम्मांचा प्रचार करणे हा आमचा एक मैत्री संघाचा उद्देश आहे. त्यानिमित्ताने आम्ही वर्षवासाचा कार्यक्रम आम्ही दीक्षाभूमीवर नेहमी घेत असतो. आणि दीक्षाभूमीवर आज येण्याचं कारण असं की इथे जे काही आंदोलनकर्ता चालू आहेत आणि जे काही समस्या चालू आहेत त्यांना आम्ही सहभाग आहोत. आमच्या मैत्री संघातर्फे त्यांना आमचा सपोर्ट आहे आणि येणाऱ्या आंदोलनामध्ये सुद्धा आमच्या मैत्री संघातर्फे आम्ही सज्ज आहोत. 2 ऑक्टोबरला जे कार्यक्रम होणार आहे धम्म सोहळ्याचं, त्या सोहळ्यामध्ये सुद्धा आमचा सहभाग असा राहणार आहे की येणाऱ्या सर्व उपासक उपासिकांना आमच्याकडून जे योगदान बनेल, जे आमच्या वाटेला जे श्रमदान असेल ते श्रमदान आम्ही त्यांना देणार आहोत. आमच्या मैत्री संघ हा सगळ्यात आज 5 वर्ष पूर्ण होऊन सर्व ठिकाणी जाता आणि आम्ही आपल्या बुद्ध आणि धम्माचा प्रचार करून आम्ही आमच्या मैत्री संघाचा आणि धम्माचा प्रचार करून आम्ही त्यांचं पूर्णत्व सहभाग करतोय. असंच आमचा ह्या मैत्री संघाचा उद्देश आहे. महत्वाचा मॅडम एक प्रश्न राहिलेला आहे की बाबासाहेबांनी म्हटलं की महिलाच जास्त प्रचार प्रसार करू शकतात बरोबर आहे. आणि वर्तमानामध्ये असं होताना दिसत नाही आहे. नाही, याबद्दल तुमचं काय मत आहे? माझं मत असं आहे की हे थोडीफार चूक होऊ शकते, असं नाही म्हणणार मी की नाहीच होणार, पण सर्वात सहभाग म्हणजे महिलाच आहे. महिला जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत आजकाल असं झालंय पुरुष मंडळी सुद्धा पुढे जात नाही. हे एक नेहमीप्रमाणे बघा, प्रत्येक आंदोलनात प्रत्येक स्त्री कुठली ना कुठली असेल पण ती सुरुवात करत आहे. चाहे दीक्षाभूमीचं आंदोलन असो, काय संविधान चौकात आंदोलन असो, कुठे महाबोधी विहाराचं आंदोलन असो, किंवा कुठे मुंबईला चौदार तड्याचं आंदोलन असो, महाडाला सुद्धा आपण जातोय, तिथे सुद्धा स्त्रीच एक महिला बचत गट म्हणा सर्वजणी संघटन करून ती स्त्री जेव्हा पुढे येते तेव्हाच पुरुष हा मागे 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 येतो. असं भावना नाही, पण स्त्री सुद्धा पुरुषाशिवाय काम होऊ शकत नाही आणि पुरुषांचं काम स्त्रीशिवाय होऊ शकत नाही. आणि परिपूर्ण पूरक तत्वानेच हे आंदोलन पूर्ण होतं. असं काही आहे नाही की स्त्री जाते म्हणून पुरुष येतात ना पुरुष जातात म्हणून स्त्री येते, असं काही नाही. सर्व मिळूनच एक समभावाने सम्यकतेने हा सर्व कार्यक्रम आम्ही राबवत असतो. पण स्त्रीला सर्वात प्रथम आणि स्त्रीचीच पुढे येऊन बाबासाहेबांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य खरोखरच आहे आणि स्त्री आज सर्वात जास्त पुढे आहे. आमच्या चॅनलच्या माध्यमानं तुम्ही जे देश विदेशातले लोक पाहत असतात त्यांना काय संदेश द्या दीक्षाभूमीवरून? दीक्षाभूमीवरून हाच संदेश मी लोकांपर्यंत पोहोचवेल की यावेळी सुद्धा देश विदेशातील अख्ख्या भारत देशातून सर्वांनी इथे उपस्थित व्हावे आणि जे दीक्षाभूमीची अवस्था चालू आहे, जे आंदोलन आम्ही पब्लिकने छेडलेलं आहे त्या आंदोलनाला सर्व देशवासींनी सहभाग द्यावे. कारण की इथे दोन्ही बाजूनी चालतात. आम्ही राजनीतिक पद्धतीने करत नाही, आम्ही एक धम्म प्रचार करत असतो. पण तरी माझा संदेश आहे की आमची दीक्षाभूमी आहे ही कुणाचीच नाही आणि ही दीक्षाभूमी आम्ही कोणालाही ताबा करू देणार नाही. आणि सर्वपर्यंत जागृत आम्ही सर्व महिला मिळूनच यांना आम्ही आमचा हक्काचा जो जागा आहे ते कोणालाही मिळू देणार नाही. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. तो साथियों, एक कहावत है कि हर उन्नत आदमी के पीछे एक महिला का हाथ होता है. तो यही बाबा साहब के साथ में हुआ, महात्मा फुले के साथ में हुआ और बुद्ध के साथ में हुआ. अगर बुद्ध सिद्धार्थ गौतम होते हुए बुद्ध की ओर जब निकले तो उनकी माता और उनकी जो मिसेस थी उन्होंने अगर साथ नहीं दिया होता तो वो बुद्ध नहीं बन पाते. बाबा साहब देश विदेश में नहीं जा पाते अगर माता रमाई उनको साथ नहीं देती. और आज जो महिलाएं पढ़ी है तो महात्मा फुले की वजह से पढ़ी है. महात्मा फुले को अगर सावित्रीबाई फुले ने साथ नहीं दिया होता तो आज ये परिस्थिति नहीं होती. ये महिलाएं आज घर के बाहर नहीं निकलती. इस बारे में आपकी क्या प्रतिक्रिया है ये जरूर हमें बताएं. लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें.